हॅलो बच्चो, गणिताचा बादशाह यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्सरसाइज 1.4 स्टार्ट केलेली ऑलरेडी। या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 7 कंप्लीट करूया। यूज डी मूव्हियर्स थेरम अँड सिम्प्लिफाय द फॉलोइंग। आपल्याला डी मूव्हियर्स थेरमचा यूज करायचा आहे आणि ह्याला सिम्प्लिफाय करायचं आहे। आता नेमका डी मूव्हियर्स थेरम काय आहे बघा, इथं साईडला सांगतो मी। कॉस एन थिटा प्लस आय साइन एन थिटा असं असेल तर ह्याला आपण असं लिहू शकतो, कॉस थिटा प्लस आय साइन थिटा होल ब्रॅकेट रेज टू एन। म्हणजे ब्रॅकेटचा पॉवर एन असेल तर तो एन थिटाला कोइफिशियंटमध्ये लिहिता येतो, याला डी मूव्हियर्स थेरम म्हणायचं। एवढं काय डी मूव्हियर्स थेरम हार्ड नाही, पहा हे फॉर्म्युला यूज करायचं आहे आपल्याला फक्त। मग बघा आता याला सिम्प्लिफाय करू आपण। याला सिम्प्लिफाय कसं करणार, आता दोन्हीचा आपण काय करूया, हां चला इथं डी मूव्हियर्स थेरम यूज करू आधी। कॉस, आता हा थिटाचा कोइफिशियंट 2 इथं थिटाचा कोइफिशियंट इथं पण 2 पाहिजे, इथं मिस्टेक आहे पा, बघूया चेक करू आपण काय आहे बुकमध्ये। हां बरोबर आहे, इथं 2 पाहिजे आणि इथं 4 पाहिजे। आता बघा इथं कॉस 2 थिटा प्लस आय साइन 2 थिटा होल ब्रॅकेट टू 7 डिवायडेड बाय कॉस 4 थिटा प्लस आय साइन 4 थिटा होल ब्रॅकेट क्यू। जर डी मूव्हियर्स थेरमचा यूज केला तर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा होल ब्रॅकेट रेज टू 7 इंटू 2, हे 7 ॲज इट इज आणि हे 2 कुठला तर एन, समजा एन जर असता इथं एन आपण पॉवर घेतला कशानुसार तर डी मूव्हियर्स थेरमनुसार, डिवायडेड बाय कॉस थिटा प्लस आय साइन थिटा होल ब्रॅकेट रेज टू 3 इंटू 4, 4 कशाचा तर ह्या थिटाचा कोइफिशियंट, म्हणजे डी मूव्हियर्स थेरम यूज केला आपण। आता बघा कॉस थिटा प्लस आय साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा प्लस आय साइन थिटा। आता न्यूमरेटरला 7 2 जार 14, 7 2 14, 4 3 12, 12, 4 3 12। आता तुम्हाला माहिती आहे डिव्हिजनमध्ये बेस इक्वल असेल तर इंडायसेसची सबट्रॅक्शन होते, मग हे इक्वल बेस आहे, सेम बेस आहे। कॉस थिटा प्लस आय साइन थिटा होल ब्रॅकेट रेज टू 14 मायनस 12, इंडायसेसचा रूल यूज केला आपण। डिव्हिजनमध्ये बेस सेम असेल तर इंडायसेसची सबट्रॅक्शन होते, इज इक्वल टू कॉस थिटा प्लस आय साइन थिटा होल ब्रॅकेट रेज टू 14 मधनं 12 जर सबट्रॅक्ट केले तर 2 राहतील, इज इक्वल टू परत डी मूव्हियर्स थेरम यूज करू आपण। हा एन पॉवर एन जर असेल तर थिटाला कोइफिशियंट घेता येतो, एन म्हणजेच 2, तर इथं लिहिता येतं कॉस 2 थिटा प्लस आय साइन 2 थिटा। हे झालं सिम्प्लिफिकेशन कशाचं तर दिलेलं ह्या फंक्शनचं। इट इज अ व्हेरी सिम्पल। नाव नेक्स्ट, तर बघा क्वेश्चन नंबर 2 काय दिलेला आहे, कॉस 5 थिटा प्लस आय साइन 5 थिटा डिवायडेड बाय कॉस 3 थिटा मायनस आय साइन 3 थिटा होल ब्रॅकेट स्क्वेअर। आता याला सुरुवातीला असं लिहू आपण, बघा न्यूमरेटरला कॉस थिटा प्लस आय साइन थिटा, जो थिटाचा कोइफिशियंट 5 आहे तो ब्रॅकेटचा पॉवर 5 करूया, कशानुसार तर डी मूव्हियर्स थेरमनुसार, डिवायडेड बाय आता डिनॉमिनेटरला असं लिहू आपण कॉस मायनस 3 थिटा आणि इथं प्लस लिहू आपण आणि हे मायनस इथं देऊया, आय साइन मायनस 3 थिटा होल ब्रॅकेट स्क्वेअर। आपल्याला माहिती आहे कॉस हा मायनस जर इथं मायनस असेल तर हा साईनच्या बाहेर निघतो, हा मायनस आपण ट्रॅग्नोमेट्रीमध्ये बघितलं आहे, हा मायनस साईनच्या बाहेर निघतो आणि हा मायनस कॉस खाऊन टाकतो। मी टेक्निक सांगितलेली तुम्हाला ट्रॅग्नोमेट्रीमध्ये, हे कसा पॉझिटिव्ह होतो तर म्हणून आपल्याला इथं मायनस लिहिता येतं, हे मायनस खाऊन टाकलं म्हणजे कॉस 3 थिटा आला आणि साईनला मायनस डायजेस्ट होत नाही ते बाहेर टाकते म्हणजे हे बाहेर आलं इथं, ओके त्यालाच असं लिहू शकतो, इज इक्वल टू न्यूमरेटर ॲज इट इज कॉस थिटा प्लस आय साइन थिटा होल ब्रॅकेट रेज टू 5 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर, आता डिनॉमिनेटर काय आहे मायनस साइन, तर बघा हा मायनस 3 आपण डी मूव्हियर्स थेरमनुसार डोक्यावर नेऊन ठेवू शकतो, म्हणजे कॉस थिटा प्लस आय साइन थिटा होल ब्रॅकेट रेज टू मायनस 3 आणि हा मल्टिप्लायमध्ये 2 ॲज इट इज इक्वल टू कॉस थिटा प्लस आय साइन थिटा होल ब्रॅकेट रेज टू 5 डिवायडेड बाय कॉस थिटा प्लस आय साइन थिटा होल ब्रॅकेट रेज टू मायनस 3 इंटू 2 3 2 6 मायनस 6। आता यांची डिव्हिजन करायची, डिव्हिजन कशी करणार तर इंडायसेसचे रूल माहिती आहेत आपल्याला, डिव्हिजनमध्ये बेस सेम असेल तर पॉवरची सबट्रॅक्शन होते, इज इक्वल टू कॉस थिटा प्लस आय साइन थिटा होल ब्रॅकेट रेज टू 5 मायनस, आता हे ऑलरेडी मायनस आहे मग मायनस इंटू मायनस प्लस 6 होईल, इज इक्वल टू कॉस थिटा प्लस आय साइन थिटा होल ब्रॅकेट रेज टू 6 5 किती 11 11 इज इक्वल टू, आता हा 11 परत डी मूव्हियर्स थेरम यूज करून थिटाचा कोइफिशियंट लिहायचा, कॉस 11 थिटा प्लस आय साइन 11 थिटा
हे झालं सिम्प्लिफिकेशन. अजून एक क्वेश्चन आहे ते कंप्लीट करून घेऊया आपण. बघा नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे. 3rd नंबर क्वेश्चन. तर cos 7 pi upon 13 प्लस I sin 7 pi upon 13 होल ब्रॅकेट रेज टू 4 डिवाइडेड बाय cos 4 pi upon 13 मायनस I sin 4 pi upon 13 होल ब्रॅकेट रेज टू 6. आता याला सिम्प्लिफाय कसं करायचं बघा. न्यूमरेटर एज इट इज ठेवू आपण. cos 7 upon 13 pi प्लस I sin 7 upon 13 pi होल ब्रॅकेट रेज टू 4 डिवाइडेड बाय. आता इथं काय करूया आपण. cos हा मायनस 4 upon 13 पाय आणि हा मायनस आपण पुढे देऊया. इथं प्लस I sin मायनस 4 upon 13 आणि हा पाय होल ब्रॅकेट इज टू 6 इज इक्वल टू. आता न्यूमरेटर डिनोमिनेटरला आपण डी म्युअर्स थेरम यूज करू शकतो. आता न्यूमरेटरला करूया आपण. cos पाय प्लस I sin पाय होल ब्रॅकेट रेज टू. आता हा 7 upon 13 ब्रॅकेटचा पॉवर घेऊ आपण. मल्टिप्लायमध्ये 4 ॲज इट इज डिवाइडेड बाय. तसंच डिनोमिनेटरला cos पाय प्लस I sin पाय होल ब्रॅकेट रेज टू. हा मायनस 4 upon 13 ब्रॅकेटचा पॉवर घेऊया आणि मल्टिप्लायमध्ये हा 6 ॲज इट इज इक्वल टू cos पाय प्लस I sin पाय होल ब्रॅकेट रेज टू. 7 चौक 28 28 upon 13 cos पाय प्लस I sin पाय होल ब्रॅकेट रेज टू. साइन चौक 24 मायनस 24 upon 13. आता आपण डिव्हिजन इंडायसेसचा रूल यूज करूया. डिव्हिजनमध्ये बेस सेम असेल तर पॉवरची सबट्रॅक्शन होते. इज इक्वल टू cos पाय प्लस I sin पाय होल ब्रॅकेट रेज टू 28 upon 13 मायनस आणि हे ऑलरेडी मायनस असल्यामुळे मायनस मायनस प्लस 24 upon 13 इज इक्वल टू cos पाय प्लस I sin पाय होल ब्रॅकेट रेज टू. आता ह्यांची ॲडिशन होईल. न्यूमरेटरची ॲडिशन किती येईल. 8 4 12 2 कॅरी 1 2 2 4 1 5 52 डिवाइडेड बाय 13 इज इक्वल टू cos पाय प्लस I sin पाय 33 33 चौक 52 म्हणजे पूर्ण डिवाइड केलं 13ने 52ला. तर ह्याला परत असं लिहू शकतो आपण लास्टला cos पाय 4 पाय काय लिहू शकतो 4 पाय प्लस I sin 4 पाय कशावरून तर डी म्युअर्स थेरमनुसार ह्याला आपण इथं घेऊ शकतो. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर नेक्स्ट प्रॉब्लेम म्हणजे या चॅप्टरचा लास्ट क्वेश्चन नंबर 8 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंप्लीट करूया. थँक्यू.